दक्षिणमध्ये एकच उमेदवार निवडून आलेला आहे आणि 3 नगरसेवक एक भूमिका घेतील आणि एक नगरसेवक वेगळी भूमिका घेईल. असं करणं म्हणजे त्या त्या नगरसेवकाला सुद्धा अवघड जावं लागलं. त्याच्यामुळे भोंडारकरांना माननीय आमदार भोंडारकरांना सुद्धा त्यांनी हे केल्यानंतर त्यांनी बघा म्हणले तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय योग्य वाटते ते. परंतु ते सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले नव्हते. कारण त्यांचं सुद्धा म्हणणं तेच होतं, की माझे जे पराभूत उमेदवार आहेत, त्यांना माझ्याबद्दल म्हणजे नाराजी होऊ नये, की बा तुम्ही असं का केलं? मग ते त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले नव्हते आणि दुसरं कोणी नाही, फक्त बालाजीराव कल्याणकर हे स्वतः त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते. म्हणजे सध्या परिस्थितीला जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे, तो कुठल्याही आमदारांना माहिती नाही, काही नाही आणि अशा पद्धतीनं एकला चलारू जर त्यांनी केलं, तर निश्चितच पक्षाचं नुकसान होईल. आमची त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे, की बा तुम्ही अ, निर्णय घेत असताना सर्वांना विश्वासात घ्या. सर्व पदाधिकारी, सर्व प्रमुख तुमचे काही जे काही उमेदवार आहेत, ते त्या वॉर्डातले प्रमुख एक कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं पक्षाला उद्याच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये आता येणारी एका 15-20 दिवसामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहे. पुन्हा त्याच्यानंतर त्यांची निवडणूक आहे. आज यांच्या निवडणुकीत यांचा पराभव जरी झाला, तर पुढच्या विधानसभेला हेच माणसं त्यांचं काम करणार. त्याच्यामुळे कोणाची नाराजी न करता तुम्ही सर्वांना एकत्रित बसून ह्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. तिथंच आम्ही आमचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आम्ही मुंबई या ठिकाणी जाऊन भेटणार आहेत आणि नांदेडची जी काही पक्षाची परिस्थिती आहे सध्या पक्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे, आम्ही त्यांना हे सर्व गोष्टी बाबी त्यांच्यापुढे ठेवणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, असं मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे.